नमस्कार. लोकसत्ता यशस्वी मध्ये आपले स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण बीजगणितातील प्रकरणे व या प्रकरणातील महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला. आज आपण भूमितीतील प्रकरणे व त्यातील महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. मला खात्री आहेच की पाठ्यपुस्तक तसेच लोकसत्ता यशस्वी चा लेख तुम्ही डोळ्यासमोर ठेवला असेलच. प्रकरण पहिले. प्रकरणाचं नाव आहे समरूपता आणि ह्या प्रकरणातील महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत. दोन त्रिकोण दिले असतात, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढणे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन कसे करतात हे सुद्धा बघायचं आहे. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या, यामध्ये एकूण 3 कसोट्या आहेत. को कसोटी, बाकोबा कसोटी, बाबा कसोटी. समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, यामध्ये काटकोन त्रिकोणांमधील समरूपता आपण अभ्यासणार आहोत. तसेच भूमिती मध्य म्हणजे काय व या भूमिती मध्याचा गुणधर्मही अभ्यासणार आहोत. यानंतर पायथागोरसचे प्रमेय व पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आपण अभ्यासणार आहोत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन कसे करतात हे आपण अभ्यासणार आहोत. त्या पुढील प्रमेय आहेत 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. 45 अंश, 45 अंश, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन, अपोलोनियसचे प्रमेय. ह्या प्रकरणाला एकूण गुण आहेत 15. प्रकरण 2. प्रकरणाचं नाव आहे वर्तुळ. प्रकरणाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रकरणामध्ये आपल्याला वर्तुळाचाच अभ्यास करावयाचा आहे. या प्रकरणामध्ये महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत. स्पर्शिका म्हणजे काय, स्पर्शिका व तिचे गुणधर्म, स्पर्श वर्तुळे, वर्तुळ कंस, यामध्ये विशाल कंस, लघु कंस आणि अर्धवर्तुळ अभ्यासावयाचे आहे. आंतरलिखित कोन म्हणजे काय, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोन म्हणजे काय, चक्रीय चौकोन व त्याचे गुणधर्म अभ्यासावयाचे आहेत. स्पर्शिका म्हणजे काय, त्याचप्रमाणे स्पर्शिका व छेदिका प्रमेय अभ्यासायचे आहे. एकांतर वर्तुळखंडातील कोन, छेदणाऱ्या वृत्तछेदिकांचे गुणधर्म. या प्रकरणासाठी एकूण गुण आहेत 13. प्रकरण 3. प्रकरणाचं नाव आहे भौमितिक रचना. ह्या प्रकरणासाठी कंपास पेटीतील विविध साहित्य योग्य रीतीने हाताळण्याचा योग्य तो सराव तुम्ही केला पाहिजे. या प्रकरणातील महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत. त्रिकोणाचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढणे, वर्तुळाला स्पर्शिका काढणे, दिलेल्या मापाचा कोन अंतर्लिखित करणारा वर्तुळ कंस काढणे, त्रिकोणाची रचना करणे, समरूप त्रिकोणाची रचना करणे. या प्रकरणाला एकूण गुण आहेत 12. प्रकरण 4. प्रकरणाचं नाव आहे त्रिकोणमिती आणि या प्रकरणाचा वेगवेगळी उंची व अंतरे काढण्याकरता वापर केला जातो. या प्रकरणातील महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत. प्रमाणित स्थितीतील कोन, बिंदू निर्देशक रूपात त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्रिकोणमितीय नित्य समानता, उन्नत कोन, अवनत कोन व त्रिकोणमितीचा उपयोग करणे. या प्रकरणाला एकूण गुण आहेत 12. प्रकरण 5. प्रकरणाचं नाव आहे निर्देशक भूमिती. या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. रेषेचा कल तसंच रेषेचा चढ अभ्यासणे, 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढणे, रेषेचे समीकरण तयार करणे. यामध्ये पुढील महत्त्वाचे घटक आहेत. चढ आंतरछेद रूप, चढ बिंदू रूप, 2 बिंदूंचे रूप, द्वि आंतरछेद नमुना, रेषेचे सामान्य समीकरण. या प्रकरणाला एकूण गुण आहेत 11. प्रकरण 6. प्रकरणाचं नाव आहे महत्त्व मापन. या प्रकरणातील महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत. वर्तुळ कंसाची लांबी काढणे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढणे,
वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढणे, वेगवेगळ्या भौमितिक आकारांचे पृष्ठफळ व घनफळ काढणे. पहिला आकार आहे इष्टिकाचिती. यामध्ये इष्टिकाचितीचे एकूण क्षेत्रफळ काढणे, इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढणे, इष्टिकाचितीच्या कर्णाची लांबी काढणे व इष्टिकाचितीचे घनफळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. दुसरा आकार आहे घन. यामध्ये घनाचे एकूण पृष्ठफळ काढणे, घनाचे घनफळ काढणे व घनाच्या कर्णाची लांबी काढणे या गोष्टींचा समावेश होतो. तिसरा आकार आहे लंब वृत्तचिती. यामध्ये लंब वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढणे, लंब वृत्तचितीच्या दोन्ही पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ काढणे, लंब वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढणे व लंब वृत्तचितीचे घनफळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. चौथा आकार आहे शंकू. यामध्ये शंकूची तिरकस उंची काढणे, शंकूचे वक्र पृष्ठफळ काढणे, शंकूचे एकूण पृष्ठफळ काढणे, शंकूचे घनफळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. पाचवा आकार आहे शंकुछेद. यामध्ये शंकुछेदाची तिरकस उंची काढणे, शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढणे, शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतरचा आकार आहे गोल. यामध्ये गोलाचे एकूण पृष्ठफळ काढणे तसेच गोलाचे घनफळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. आणि सातवा आकार आहे अर्धगोल. यामध्ये अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काढणे व अर्धगोलाचे घनफळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. या प्रकरणाला एकूण गुण आहेत 12. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव या लेखमालिके अंतर्गत आपण गणितातील भूमिती या विषयाची प्रकरण व त्यातील महत्त्वाच्या घटकांची नुकतीच ओळख करून घेतली. आता आपण अंतर्गत मूल्यमापन जाणून घेऊ. 2011-12 या वर्षापासून बीजगणित व भूमितीसाठी मूल्यमापनाची पद्धती बदललेली आहे. यामध्ये 120 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे व 30 गुण अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दिले जाणार आहेत. हे अंतर्गत मूल्यमापन कसे करणार आहे हे आपण जाणून घेऊ. भूमिती व बीजगणित या विषयाच्या प्रत्येकी 5 स्वाध्याय तुम्हाला दिले जातील व या स्वाध्यायांना प्रत्येकी 10 गुण असतील. यामध्ये मिळवलेल्या 100 गुणांचे रूपांतर 10 पैकी तुम्ही किती गुण मिळवले यामध्ये करण्यात येईल. प्रथम सत्र परीक्षेच्या आधी तुमची प्रथम घटक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये भूमितीवर 30 गुणांची व बीजगणितावर 30 गुणांची अशी एकूण 60 गुणांची प्रश्नपत्रिका काढली जाईल व यामध्ये 60 पैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर 10 पैकी किती गुण मिळाले यामध्ये करण्यात येईल. दुसऱ्या सत्रामध्ये सराव परीक्षेच्या आधी तुमची 60 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित दुसरी घटक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येकी 1 गुणांचे याप्रमाणे भूमितीसाठी 30 गुणांचे व बीजगणितासाठी 30 गुणांचे असे एकूण 60 प्रश्न विचारले जातील. यामध्ये 4 पर्याय दिलेले असतील, त्यापैकी 1 पर्याय बरोबर असेल व उरलेले 3 पर्याय चुकीचे असतील. यामध्ये 60 पैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतर एकूण 10 पैकी किती गुण मिळाले यामध्ये करण्यात येईल. अशा प्रकारे अंतर्गत गुण मूल्यमापनाकरता 30 गुण असतील. एकूण लेखी परीक्षा 120 गुणांची असेल व अंतर्गत मूल्यमापनाद्वारे 30 गुण देण्यात येतील. अशा प्रकारे 150 गुण बीजगणित व भूमिती या विषयांकरता तुम्हाला दिले जातील व या प्रत्येक विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा कालावधी आहे 2.5 तासाचा. भूमिती या विषयासाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आता आपण अभ्यासू. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारलेले असतील आणि या प्रश्नपत्रिकेसाठी एकूण गुण असतील 75. प्रश्न पहिला, या प्रश्नाला एकूण 6 गुण आहेत आणि ह्यामध्ये एकूण 7 उपप्रश्न विचारलेले असतील. त्यापैकी कोणतेही 6 उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. प्रश्न 2, ह्या प्रश्नाला एकूण 10 गुण असतील. यामध्ये एकूण 6 उपप्रश्न विचारलेले असतील. त्यापैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. प्रश्न 3, ह्या प्रश्नाला एकूण 12 गुण आहेत. यामध्ये एकूण 5 उपप्रश्न विचारलेले असतील. त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. प्रश्न 4,
या प्रश्नाला एकूण 12 गुण आहेत। यामध्ये एकूण 4 उपप्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे। प्रश्न 5 या प्रश्नाला एकूण 20 गुण आहेत। यामध्ये कोणतेही 5 उपप्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेमध्ये मुक्तोत्तरी तसेच उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न सुद्धा अंतर्भूत असतील। मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नांची उत्तरे किंवा उकर एकापेक्षा अधिक असतात अशा प्रश्नांना मुक्तोत्तरी प्रश्न म्हणतात। तसेच उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न, हे प्रश्न पाठ्यपुस्तकातील मूलभूत संकल्पनेवर आधारित विचारले जातील। याकरता पाठ्यपुस्तकातील अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्याचा तुम्ही भरपूर सराव करा, जेणेकरून परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणे तुम्ही सहजरित्या सोडवू शकाल। अशा प्रकारे भूमिती या विषयाची प्रश्नपत्रिका एकूण 75 गुणांची असेल आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी 2.5 तासाचा असेल। विद्यार्थी मित्रांनो, भूमितीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरणं व त्यातील महत्त्वाच्या घटकांची आपण ओळख करून घेतली। तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व बदललेले अंतर्गत मूल्यमापन याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती जाणून घेतली। लोकसत्ता यशस्वी भव या सदरा अंतर्गत आमचे तज्ञ मार्गदर्शक शिक्षक तुम्हाला याविषयी मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या लेखमालेतून करतील, त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या।